नमस्कार. आज आपण अंडा घरी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी ज्वारी अंडी घेतले, 6 अंडी घेतलेले आहेत आणि इथे एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्या पाण्यामध्ये एक पाव चमचा मीठ घालू. मीठ घातल्यामुळे अंडी छान शिजतात आणि कवच पण पटकन निघते. ही अंडी ह्याच्यामध्ये उकडून घ्यायचे. 5 ते 10 मिनिटं असं उकडत ठेवायचं. तोपर्यंत इथे एक जाळी घेतलेला आहे. त्या जाळीवरती एक कांदा आणि एक छोटासा तुकडा सुकं खोबरं घेतलेला आहे. ते भाजून घ्यायचं आहे. एकदम असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. इथं कांदा फोडून घेतलेला आहे, तो कांदा ठेवू. हे कांदा आणि खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. इथे बघा खोबरं आता भाजत आलेलं आहे. तुम्ही खोबरं आणि कांदा बारीक चिरून तव्यामध्ये पण भाजून घेऊ शकता. ते बघा खोबरं भाजलंय, मी काढून घेते. पण हे असं भाजून केल्यामुळे रश्श्याला छान चव येते. ठीक आहे. 1 ते 1.5 चमचा तीळ आणि पाव चमचा जिरे घातलेला आहे. अर्धा इंच आलं, 5-6 पाकळ्या लसूण पाकळ्या, भाजलेला कांदा, खोबरं चिरून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं होतं तो, मिरच्या हिरव्या आणि मोठभर कोथिंबीर घेतलेला आहे. हे आता पाणी न टाकता असंच वाटून घ्यायचं आहे. इथे बघा पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे. हे खूप पण बारीक नाही आहे, असं ओबडधोबडच वाटलेलं आहे. ते एका कढईमध्ये तेल टाकू. इथे मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि हे उकडून घेतलेले अंडे आहे, त्याला काटेरी चमच्याने असं टोच मारून घ्यायचं आहे. हे सगळ्या अंड्याला मी असं करून घेतलेलं आहे आणि 1 पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं असं परतून घेऊ. इथे बघा अंडी परतून घेतलेला आहे, तर हे काढून घेऊ. ह्याच तेलामध्ये 1-2 चमचे तेल घालायचे. इथं तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला होता, तो मसाला छान परतून घ्यायचा आहे. आता हे तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. इथे बघा मसाला छान परतलेला आहे. इथे पाव चमचा हळद घातलेला आहे आणि 2 ते 3 चमचे तिखट घातले. ते मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता. ह्याच्यामध्ये गरम मसाला आहे. तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही गरम मसाला वापरा, पाव चमचा. हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. हे परतलेलं आहे. ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. मी 4 ते 5 वाटी गरम पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जेवढं पातळ घट्ट पाहिजे तसं करून घ्यायचं आहे. इथे बघा ह्या रश्श्याला उकळे आलेले आहे. ते चवीपुरतं मीठ घालू. आपण अंड्याला सुद्धा मीठ लावलं होतं. आता ह्याच्यामध्ये हे परतून घेतलेले अंडे आहे ते सोडू. आता ह्याला 1-5 मिनिटं झाकून ठेवू. मसाला शिजू द्यायचा. इथे बघा 5 मिनिटं झालेले आहेत आणि अंडा घरी तयार आहे. इथे बघा एकदम घट्ट पण नाही आहे आणि पातळ पण नाही आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत, भाताबरोबर खाऊ शकता. एकदम पटकन होते. 10 ते 15 मिनिटात अंडा घरी बनवून तयार होते.
तुम्ही पण करून बघा. जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.